चला हो पंढरी जाऊ जीवाच्या पंढरीची जाळे आर्यानो संसार जीवाचा जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू. आपण बघतो आहोत की ह्या सर्व बाबाच्या भावना आहेत. खरं तर माऊलीचे चित्त जाणी लेकुराचे हित, आईशी कळवळ्याची जाती वसे लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्व सुकृत आहे. आपण असं म्हणतो की माऊलीचं जे चित्त असतं, आईचं जे चित्त असतं ते लेकराच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालते. पण आईपेक्षा या जगामध्ये जर मोठं काही दैवत असेल तर तो म्हणजे गुरु असतो. आणि गुरु म्हणून ही सगळी मुलं सांभाळताना काय आनंद होतो. खरोखर हा आनंद म्हणजे अतिशय महाआनंद आहे. या आनंदाशी नाही जोडा, कारण या आनंदाला उपमा देता येत नाही आणि या आनंदाला दुसरी काही हे पण नाही आहे. म्हणून हा जो आनंद आहे की आनंदाची डोई आनंद तरंग, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालू सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. या आनंदामध्ये निर्भयता आहे. भय ज्या आनंदात नाही ते आनंद म्हणजे हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगाला देण्याचं कार्य ज्ञानोबारायांनी केलं, साधू संतांनी केलं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल, कारण पावलावर पाऊल ठेवत काय तर तुम्ही आम्हीसुद्धा काय तर जगापर्यंत हे तत्त्वज्ञान जावं या उद्देशाने या विद्यार्थ्यांचं, एक विद्यार्थी जर तयार झाला तर एक गाव तयार केल्याचं पुण्य आपल्याला काहीतरी मिळल्या जाते. हे आमचे असे वैद्य बाबा सांगायचे, मोठे बाबा सांगायचे. आणि त्यांच्या संस्काराला काय तर आम्ही एक प्राधान्य देऊन हे विद्यार्थी सांभाळण्याचं कार्य करतो. विद्यार्थी पण खूप चांगले आहेत, चांगले बनवण्याचं कार्य हेच काय तर आमच्याकडून घडत राहते. यांना जो काय आधार असतो ते मोठे मोठे आमचे काही नाईक साहेब आहेत, कारण साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आम्हाला. धर्मशाळा बनवून दिली त्यांच्या आईच्या माध्यमातून. ढोबळेताई होत्या, त्यांनीसुद्धा म्हणजे खूप मोठी सेवा केली. अनेक मोठे मोठे प्रत्येक गावातील मंडळीसुद्धा आम्हाला अन्नधान्याच्या माध्यमातून मदत करतात. आणि त्यांच्या अन्नधान्याच्या माध्यमातून हे विद्यार्थी काहीतरी तयार होतात. त्याला आमचं काहीच नाही. आम्ही फक्त पोस्टमनसारखं काय मनी ऑर्डर आली फक्त आपण पोच करायची. देणारे वेगळे असतात, सेवा करणारे वेगळे असतात. तसं आमचं सेवा करण्याचं कार्य आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण आलात ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये. आज पालखीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आलात आणि वारकरी संप्रदायाचं म्हणजे माऊलीचं जे काय आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून घडत आहे. खूप मोठा आम्हालाही आपण आल्यावर खूप मोठा आनंद झाला. आपण नेहमी यावं वेळोवेळी, कारण वारकरी संप्रदायाचं मनोगत सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण करतात. असं नेहमी तुमच्याकडून हे कार्य होत राहू अशी आम्ही माऊलीचरणी प्रार्थना करू. तुम्ही आपण आज आमच्या आश्रमाला येऊन भेट दिली. खरोखर आम्हाला खूप मोठा आनंद झाला. आमच्या विद्यार्थ्यांना पण खूप मोठा आनंद झाला. आमचा शंकर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, आमच्या ओम महाराज आहेत. अतिशय उत्कृष्ट शंकर महाराज पखवाद एक नंबर वाजवतात. ओम महाराज चांगले गातात. आमचे अध्यक्ष आहेत, किरण आहे. सर्व मंडळी या ठिकाणी सर्व एकमेकाहून बळी आहेत. ही केवळ ज्ञानोबारायांची कृपा आहे. माऊलीच्या आशीर्वादानं ही सर्व मंडळी काय तर तयार होतात. आम्ही फक्त निमित्त आहे. बाबा सांगत आहेत आपल्या मनोगतामधून की आम्ही फक्त निमित्त आहोत. खरं तर सद्गुरू सारिखा आस्था पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. खरं तर वेळोवेळी आपण बघत आहोत की वारकरी संप्रदायाने एक वेगळी परंपरा, एक वेगळं तत्त्वज्ञान जे आहे ते या समस्त भूमंडळाला दिलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी जो गुरु असतो तो गुरु म्हणजे कळपातल्या एका गायीसारखा असतो. एक गाय जी असते ती वाट काढते, पाणी शोधते आणि तिच्या पाठोपाठ संपूर्ण वासरांचा कळप मागे धावत असतो. तसं गुरुचं स्थान असतं. गुरु पुढे मार्ग काढतो भक्तीचा आणि पाठीमागून निघालेला वासरांचा कळप असतो, लेकरांचा कळप असतो. आज त्या लेकरांच्या कळपामध्ये आपण आहोत. माऊलीच्या सानिध्यामध्ये राहणारी ही सगळी वारकरी मंडळी बाबाने घडवली
घडवलेली बाबाच्या तालमीतली ही सगळी मंडळी आहे. माऊली, किती वर्षापासून या आश्रमात राहता? 3 वर्षे झाली. आणि काय आनंद होतो? खूप आनंद होतो. काय धडे घेता तुम्ही इथे? आम्ही या ठिकाणी बाबांकडनं जे काय बाबाच्या माध्यमातून आम्हाला जे काही मिळतं, खरोखर खूप आनंद आहे. आम्ही वारकरी संप्रदायातलं शिक्षण घेतो. खूप म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये खूप आनंद आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो आहोत की खूप आनंद आहे. आणि बाबा, काय गायन करता की वाजवता, काय करता? पकवाज शिकतो आम्ही. पखवाज शिकता. किती वर्ष झाली? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. बाबाकडे आल्याच्या नंतर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं? हां, खरोखर आपल्या घरासारखंच वाटतं. घरासारखं वाटतं. एक छोटा आपल्याकडे बाल वारकरी आहे. काय नाव, काय बाळा तुझं? गणेश कडू. गणेश कडू. आणि काय करतो? वाजवतो? हां, किती वर्ष झाले? मी लहानपणापासून. लहानपणापासून वाजवतो. अरे वा, किती बोल झाले तुझे? आता सरपटी मात्रा 16 चालू आहे. 16 मात्रा. आपण बघतो आहोत की ही छोटी छोटी जी मंडळी आहे त्या सगळ्या छोट्या वारकऱ्यांना घडवण्याचं काम बाबा या आश्रमामध्ये करतात. आपण अजूनही काही वारकरी मंडळी म्हणा किंवा आपलीही सगळी वारकरी संप्रदायातली इथे धडे घेणारी ही सगळी मंडळी आहे. बाबा, किती वर्षापासून तुम्ही या आश्रमात आहात? हां, 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. आणि काय आनंद होतो इथे? काय म्हणजे बाबाला बघितल्यानंतरच आनंद होतो इथं. बाबाला बघितल्यानंतर आनंद होतो. मी बघितलं की आम्ही तुमच्या अन्नगृहामध्ये गेलो होतो आणि बाबा स्वतः पोळ्या करत होते. पोळ्या करून जे काही जेवण आहे ते तुम्हाला भरवतात. त्याविषयी काय आनंद होतो किंवा काय भावना आहेत मनात? मनात भावना म्हणजे आईवडिलावर आपण जेवढं प्रेम करू शकत नाही तेवढं आम्ही बाबावर प्रेम करतो आणि बाबा पण आमच्यावर खूप प्रेम करतात. आपण बघितलं की बाबा पण त्यांच्यावरती प्रेम करतात आणि ते बाबावरती प्रेम करतात. एकमेकांचं जे नातं आहे ते प्रेमाचं नातं आहे. एक धागा जो आहे तो गुरु आणि शिष्यांचा धागा आहे. काय या गुरुचं किंवा एकंदरीत वारीत सर्वजण जाणार आहे का? हां, सर्वजण जाणार आहेत. पायी वारीत? हां, पायी वारीत. काय आळवणी कराल विठोबाची, कुठल्या अभंगातून? आमचे ओम महाराज जाता बोलतील ते अभंग एक. पंढरीसी जा रे आल्यानो संसार हो, पंढरीसी जा रे आल्यानो संसार हो, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा पंढरीची रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा हो, वाट पाहे उभा आवरी हो, स्वयरा पांडुरंग वाट पाहे उभा आवरी वाट पाहे उभा आवरी पंढरी जाऊ चला हो, पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू चला हो, पंढरी जाऊ चला हो, पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू.
पाहू जीवाचा जीवलगा पाहू हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू जीवाचा जीवलगा पाहू. ही सगळी वारकरी मंडळी आहे ती आहे इंगोले बाबा यांच्या आश्रमातली. कॅमेरामन मोहन राईतकरसह मी गणेश आघाव, आळंदी, देवाची. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.